नमस्कार. मी अरविंद आठले. गाथा गजाननाची चालू आहे आपली. रसभरीत कहाण्या, एक एक महाराजांचे चमत्कार म्हणा किंवा त्यांचा जो सगळा गोतावळा आहे, संतांची मांदी अळी या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर मागच्या वेळी आपण विठ्ठलनाथ महाराजांच्या गादीवर माधवनाथ महाराजांना त्यांनी कसं बसवलं, ती सगळी कथा आपण ऐकली आणि त्यावेळेपासून त्यानं माधवनाथ महाराज म्हणायला लागले. नाथपंथांची दीक्षा त्यांना दिली. नाथपंथांची जी काही वेशभूषा असते ती दिली. गुप्तनाथांच्या समाधीपाशी बसवलं आणि नाथपंथाची दीक्षा. अल्लक अल्लक असा त्रिवार आवाज आला आणि माधवनाथ गुहेतून बाहेर आले. परंतु त्यांना गादी संबंधी विरक्ती आली आणि मग त्यांनी गादीचा त्याग केला आणि अज्ञातवासात गेले. जवळपास 37 वर्ष ते अज्ञातवासात होते आणि त्यांचा बराचसा काळ त्र्यंबकेश्वर किंवा सप्तशृंगी गडावर त्यांनी तप केलं. अशी पूर्ण सगळी कहाणी आपण मागच्या वेळी ऐकली आहे. आता यावेळी आपण पुढे चालू करूया. मी मिलिंदरावला विनंती करतो की त्यांनी पुढचा भाग सुरू करावा. सर्वांना माझा नमस्कार. काका, तुम्हालाही माझा नमस्कार. आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आजच्या कथनाला सुरुवात करूया. आपण 13व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. गजानन विजय ग्रंथातल्या 13व्या अध्यायापर्यंत. अजून अध्यायातल्या 2 कथा बाकी आहेत 13व्या अध्यायातल्या. त्या कथा आज आपण काय आहेत त्या पाहूया आणि मग पुढे सरकूया. 13वा अध्याय आहे. टोटल 21 अध्याय हे सगळ्यांना माहिती आहे, पण आपण 13व्या अध्यायापर्यंत आलोय. 8 अध्याय अजून बाकी आहेत. तर 13व्या अध्यायातली आपण गंगा भारती गोसाव्याची कथा बघितली. आता त्याच्या पुढची कथा आपण ऐकूया की झामसिंग राजपूत हा महाराजांचा निस्सीम भक्त होता आणि त्याला सगळ्यांना जसं वेड लागलं होतं महाराजांचं, त्या पद्धतीने झामसिंगही त्या महाराजांच्या पायाशी अतिशय एकनिष्ठ असा त्याचे भाव होते. तर एक दिवस झामसिंग आला आणि महाराजांना म्हणाला की महाराज, आता तुम्ही माझ्या घरी चला. आडगावला तुम्ही जेव्हा होतात तेव्हा मी तुम्हाला न्यायला आलो होतो की माझ्या भाच्याच्या घरी चला म्हणून. तेव्हा तुम्ही म्हणालात आत्ता नको, परत कधीतरी बघूया. तर आता मात्र मी आलोय तुम्हाला न्यायला. तर कुठेही न्यायला आलोय तर मुंड गावात माझ्या घरी चला. तर मुंड गावामध्ये जो हा झामसिंग राजपूत होता तो चांगला शेतीवाडी असलेला श्रीमंत मनुष्य होता. त्याचं घरदार होतं, चांगलं हवेली सारखं घर होतं त्याचं. आणि एकूणातच आपण बघितलं की ज्या ज्या लोकांनी महाराजांना त्यांच्या घरी नेलं आग्रहाने, ती सगळी मातब्बर श्रीमंत मंडळी होती. पण याचा अर्थ असा नव्हता की महाराजांना फक्त आणि फक्त तीच मंडळी प्रिय होती. अजिबात नाही. गणेश अप्पा लिंगायतवाणी आपण त्याची कथा बघितली की त्याचं अगदी छोटस घर होतं. त्याची इस्टेट काय, तर घरामधली भांडी कुंडी कपडा लत्ता आणि काय 4 पैसे असतील ते, याच्या पलीकडे काही नव्हतं. आणि त्याला तो धीर होत नव्हता की महाराजांना न्यायचं कसं, कारण बडी धेंड तर सगळी महाराजांच्या अवतीभोवती नाचतायत. पण महाराजांनी तो भाव जाणून त्याच्याही घरी ते गेले. म्हणजेच विदुरा घरच्या कन्या सुद्धा भगवंताला जिथे प्रिय होत्या तिथे हा श्रीमंती डामडौल आणि तिथेच फक्त जायचं असं इथं परब्रह्माने काही केलेलं नाही. तर ते सगळ्यांच्या घरी जात होते. चंद्रमौळी झोपडीमध्ये जात होते, राजमहालात जात होते, हवेलीमध्ये जात होते, वाडेहुड्यामधनं जात होते, शेतामध्ये जात होते, पडक्या मंदिरामध्ये राहत होते, कुठेही उन्हातान्हात बसत होते. त्यांना कशाचीही तमा नव्हती किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीचं असं काही विशेष महत्व नव्हतं की हा मोठा हा छोटा, असं काही नव्हतं त्यांना. त्याचं कारण सर्वांभूती एकच परमात्मा आहे आणि हे सगळं जगत जे आहे, जड जगत, त्याच्या उद्धारासाठी तर आपला जन्म आहे ना. मग माणसांना परमार्थिक वाटेवरती घेऊन जायचं संसारिक माणसांना, हेच आपलं इप्सित आहे. मग त्यासाठीच तर आपण कार्य करायला भूमीवरती आलेलो आहोत. मग त्या पद्धतीने आपल्याला राहावं लागेल, ही भूमिका महाराजांची होती आणि ते जनसामान्यामध्ये मिसळत होते सततच.
तर असा हा झामसिंग राजपूत पण त्या गर्दीमधला एक होता. तो कधी त्यांचा झाला हे त्यालाही कळलं नाही. पण त्याचा मग आता विशेष आग्रह पडला की चला मुंडगावला माझ्या घरी चला. तर महाराज मुंडगावला आले त्याच्या घरी. त्यांनी त्यांची उत्तम बडदास्त वगैरे ठेवली आणि त्यावेळेला मग भजनी दिंड्या तिथे भरपूर आल्या. आता एक लक्षात घ्या, आपण वारंवार ही गोष्ट म्हणतो की राजा जाय जया स्थला तीच होते राजधानी. मग शेगावामधनं मुंडा गावात आले तर ती राजधानीच हल्ली ना जणू तिथे काही काळापुरती. मग तेवढा तो तिथे सगळा जो माहोल म्हणतो आपण हिंदी शब्द तो तयार झाला. आणि मग दासगणू महाराजांनी ह्या सगळ्या घटनेला काय म्हटलंय की महाराज तिथे आल्यानंतर मुंडगाव म्हणजे जणू काही दुसरं पैठण झालं गोदा तीरावरचं. कारण पैठणामध्ये एकनाथ महाराजांच्या साठी जशी गर्दी जमते, जशी टाळ मृदुंगांची जयघोष चालतो किंवा वारकरी तिथे जमतात की भजनी दिंड्या येतात, सगळे येतात, तोच प्रकार इथे मुंडगावामध्ये झाला. कारण महाराजांची कीर्ती आता सर्वदूर पसरलेली होती. निदान वऱ्हाड प्रांतात तरी महाराज सगळ्यांना जवळपास माहीत होते. खेडोपाडी सुद्धा त्यांची कीर्ती पसरली होती. तर ह्याच पद्धतीने मुंडगाव म्हणजे दुसरं पैठण झालं असं दासगणू महाराजांनी ग्रंथात म्हणून ठेवलंय. तर त्या पद्धतीने तिथे सगळं ते वातावरण भक्तिरसाने युक्त असं निर्माण झालं. आणि मग आलोट गर्दी जमली आणि झामसिंग चांगला घरदार असलेला शेतीवाडी असलेला श्रीमंत मनुष्य होता. त्यांनी काय जाहीर केलं की महाराज आल्या प्रित्यर्थ मी भंडारा घालणार आहे. तर भंडाऱ्याची पद्धत तेव्हापासून आहे, त्याच्या आई आधीपासून असेल. म्हणजे भंडारा याचा अर्थ थोडक्यात गाव जेवण. आणि मग तिथे पै पाहुणा कुटुंब कबिला सगळ्यांना मुक्त निमंत्रण असायचं. कोणीही घरी त्या दिवशी स्वयंपाक करायचा नाही अशी ती प्रथा होती. आजही ती बऱ्यापैकी चालू आहे सगळीकडे. तर तो भंडारा त्यांनी घातला, त्याचं आयोजन केलं होतं. आणि मग काय झालं की तोबा गर्दी जमली. आज भंडाऱ्यामध्ये जेवायला मिळणारे प्रसादाचं महाराज उपस्थित आहेत स्वतः. आणि आचारी स्वयंपाकाला लागले. अर्थात तो थाटामाटाचा स्वयंपाक असणार, भंडारा असला तरी सुद्धा. मग आचारी जेव्हा स्वयंपाकाला लागले तेव्हा अर्धा स्वयंपाक झाल्यावरती महाराजांनी झामसिंगाला काय म्हटलं की झामसिंगा आज आहे चतुर्दशी, मुळात ही रिक्त तिथी, भोजनाच्या पंगती पौर्णिमेला होऊ दे. तर झामसिंग म्हणाला की महाराज हे असं कसं की आज चतुर्दशी आहे पण मी आज भंडारा घातलाय, पौर्णिमा उद्या आहे मान्य आहे मला, पण आता बघा की एवढी आलोट गर्दी जमली. त्याच्यानंतर हे आचारी स्वयंपाकाला लागलेत, अर्धा स्वयंपाकही झालेला आहे. तेव्हा महाराज त्याला हसून म्हणाले की अरे, हे तुझं म्हणणं खरं आहे पण ते त्या जगदीश्वराला मान्य नाही ना. मग भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. तर महाराज तो म्हणाला काहीतरी करा, असं नाही का नका करू की मंडळी सगळी हिरमूसतील. कारण एवढी सगळी मंडळी तुमच्यासाठी आले, तुमच्या प्रित्यर्थ मी भंडाऱ्याचं आयोजन केलंय. तर ते महाराज म्हणाले ठीक आहे, जगदीश्वराला हे मान्य नाही पण तुला जर तो हट्टच आहे तर मी तरी काय करू. आणि असे महाराजांचे शब्द विरतायत न विरतायत तो सीझन नसताना इतकं काही आभाळ दाटून आलं आणि मेघांचा कडकडाट म्हणजे सगळ्या आकाशामध्ये विजा चमकायला लागल्या आणि क्षणात धो 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 मुसळधार पाऊस पडायला लागला. म्हणजे जणू काही पावसाळ्याच्या पाऊस पडायच्या आधी जे काही वादळासारखं सुटलं की त्याच्यामध्ये मग सगळी दाणादाण उडाली की काय बाबा अघटित आहे सगळं. आणि तो पाऊस एवढा काही कोसळायला लागला की त्या उघड्यावरती ते सगळे भंडाऱ्याचा स्वयंपाक झालेला, चुली विझल्या त्या पाण्याने. स्वयंपाकात सगळं पाणीच पाणी झालं, सगळा स्वयंपाक फुकट गेला त्यावेळेला. तेव्हा झामसिंगांनी महाराजांचे पाय धरले आणि ते म्हणाला की महाराज हे काय अघटित आहे, तुम्ही स्वतः इथे असताना तुम्ही मला सांगितलं होतं पण ह्याचा परिणाम एवढा मोठा असेल हे मला काही लक्षात आलं नाही. ह्याच्या पलीकडे मी जाऊन तुम्हाला सांगतो की अन्न वाया गेलं, माझी तयारी सगळी वाया गेली, खर्च फुकट गेला, याबद्दल मला काही वाटत नाही. पण आता हा पावसाळ्याचा सीझन नसताना सगळीकडे शेतामध्ये तरारून पिकं आलेली आहेत, त्या पिकांचं नुकसान होईल आणि लोक मला नावं ठेवतील की झामसिंगांनी
पुण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या, पण ते पुण्य आमच्यासाठी किती मारक ठरलं ते बघा. आमच्या पिकांची नासाडी झाली, कारण हा आगंतुक पाऊस आलेला आहे. हा पावसाळ्याचा सीझनच नाही, आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये सुद्धा एवढा पाऊस तर पडतच नाही. मग आता हे अघटित कुठून आलं? तर जामसिंग त्यांना म्हणतोय की बाबा, हे लोकांसाठी तरी तुम्ही तो निवारा, याला निवारण करा या पावसाचं. तर महाराज म्हणाले, अरे सचिंत का होतोस, संचित का होतोस आतमध्ये, की काय तुला चिंता कशाची लागली, की हे पिकं वगैरे नासाडी होईल त्याची? असं काही होणार नाही. आत्ताच मी त्या पावसाला निवारून टाकतो. असं म्हणून महाराजांनी आकाशाकडे पाहिलं. ते आकाशाकडे पाहत राहिले एकटक, आणि त्या क्षणी ते सगळं आभाळ जे दाटून आलेलं होतं, जी तुफान वृष्टी चालली होती, ती एका क्षणात जणू काही शॉवरचा नळ बंद करावा अशा पद्धतीने ते थांबलं. सगळे ढग निघून गेले, ऊन पडलं, सगळीकडे लखलखीत प्रकाश पडला, आणि सगळं आकाश क्लिअर झालं. हे सगळा चमत्कार जामसिंगांनी बघितला, तरी तो खट्टू होता मनामध्ये. तर तो म्हणाला, महाराज आता तुम्ही काय म्हणला, उद्या पौर्णिमेला हा भंडारा होऊ दे. आता उद्या तरी असं काही होता कामा नाही. तर महाराज म्हणाले, उद्या असं काहीच होणार नाही. तुझा भंडारा निर्विघ्नपणे पार पडेल, आणि तू चौकशीला माणसं पाठव की कोणाच्या शेतात काही नुकसान झालंय का. पिकाच्या एका दाण्यालाही त्या पावसाने कुठेही नुकसान पोचवलेलं नाहीये. पण त्याचा आज बेत काय होता, की तुझ्या भंडारात यायचा त्याचा बेत होता. ते पाणी पाणी म्हणून ते अन्न सगळं वाया गेलं की नाही? ते वाया नाही गेलं. त्या वरुणाने ते ग्रहण केलं, आणि त्या पर्जन्याने ते ग्रहण केलं. त्याच्या मागचं गूढ तुला कळणार नाही, ते काय आहे, त्याच्या मागचं विज्ञान काय आहे, त्याच्या मागचं तारतम्य काय आहे, हे तुला नाही कळणार. म्हणून मी तुला सांगत होतो की उद्या पौर्णिमेला हा भंडारा कर. पण ठीक आहे, वरुणाला ते सगळं हवं होतं, हवीरभाग अन्न तुझ्याकडचं, ते त्याला मिळालं. तर आता उद्या पौर्णिमेला भंडारा करूया, काही होणार नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी खरंच त्यांनी सगळीकडे ते निरोप पाठवले की कालच्या सारखा आज काही होणार नाही, असं महाराजांनी मला आश्वासन दिलंय. तर आज भंडारा होणार आहे, आणि मग त्याप्रमाणे निर्विघ्नपणे त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, तो भंडारा मुंड गावामध्ये आयोजित केला गेला, आणि त्या पद्धतीने तो पारही पडला. लोक जेवून तृप्त झाली, महाराजांचं दर्शन घेऊन तृप्त झाली, महाराजांचं अस्तित्व जाणवूनही तृप्त झाली सगळी मंडळी. अशा पद्धतीने तो सगळा झामसिंगांनी आखलेला बेत पौर्णिमेला सिद्ध झाला. आता महाराज त्याला म्हणाले की आज आहे चतुर्दशी, मुळातच ती रिक्त तिथी, भोजनाच्या पंगती पौर्णिमेला होऊ दे. मग रिक्त तिथी म्हणजे काय? तर रिक्त तिथीचा उहापोह काय आहे तो आपण नंतर कधीतरी बघूया, त्याचं विवेचन आत्ता नको. तर त्या झामसिंगांची अशी ही हकीकत आहे. झामसिंग राजपूत ते अतिशय महाराजांचे परमभक्त होते. तर त्या मुंड गावामध्ये अनेक लोक दर्शनाला आलेली होती. त्याच्यामध्ये पुंडलिक भोकरे नावाचा एक अतिशय तरुण असा जवान पोऱ्या, असं असं गणून त्यांचं वर्णन केलंय. तर ते दर्शनाला तो जवान पोऱ्या आला होता त्याच्या आई वडिलांबरोबर. त्याच्या वडिलाचं नाव होतं उकिरडा. हा उकिरडा नामक कुणब्याचा पुत्र असे साचा तो पुंडलिक भोकरे. तर उकिरडा हे नाव दासोगणूने त्याची पण उहापोह करून ठेवलाय की हे उकिरडा नाव काय आहे. तर उकिरडा हे नाव आहे, ते पोर जर वाचत नसेल एखाद्याचं, 2-3 मुलं गेली आणि आता बाबा माझं पोर वाचू दे, मी तुला नवस करतो, पण त्याचं नाव हे असं ठेवीन मी, अशा पद्धतीने जी मुलं वाचतात त्यांची अशी नावं ठेवलेली आढळतात. कोणी उकिरड्या म्हणतात, कोणी केऱ्या म्हणतात, कोणी शेण्याचा पो म्हणतात, काही म्हणतात, किंवा दगड्या धोंड्या बारक्या, ह्या पद्धतीने त्यांची नावं ठेवायची. का तर ते नवसानी झालेली ही मुलं आहेत. मग त्याला लौकिक नावं आम्ही नाही ठेवणार, काही छान छान नावं असतात ती. देवाचे दुजे पण नाव नाही ठेवणार आम्ही, पण आम्ही हे असली नावं ठेवू, दगड्या धोंड्या केऱ्या.
उकिरड्या, बारक्या, त्याच्यानंतर असं काही सुदाम्या, असे सगळे नावं ठेवू आम्ही. त्या पद्धतीने तो उकिरडा नामक तो उकिरडा भोकरे असं त्यांचं नाव होतं. आणि त्यांचा हा मुलगा पुंडलिक. तर पुंडलिक महाराजांच्याकडे आला दर्शनाला बापाबरोबर. आणि त्या मूर्तीचं जेव्हा त्याला दर्शन झालं, म्हणजे प्रत्यक्ष सजीव चैतन्य होतं की नाही तिथे, तर त्याच्या मनाने असा ठाव घेतला की अरे हे तर सगळ्यात मोठं असं परब्रह्म आहे आपल्या पुढे, या साधूचे पाय काही सोडायचे नाहीत. म्हणजेच ऐन जवानी आहे, तरुणपण आहे, पण बुद्धी कुठे लागली? समर्थांच्या पायाकडे. म्हणजेच हे पूर्वसंचित असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. ऐन तारुण्यात फार थोड्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात. ते त्या पुंडलिक भोकऱ्याच्या नशिबात होतं म्हणून ते घडलं. आणि तेव्हापासून त्याला जणू काही महाराजांचं पिसं लागलं. आणि मग महाराज यथावकाश मुंडगावातनं पुन्हा शेगावामध्ये आले. तर जेव्हा महाराज शेगावमध्ये गेले तेव्हापासून पुंडलिक भोकऱ्याने ठरवलं की वद्य पक्षात नेहमीच शेगावची वारी करायची. शेगावला जायचं, मुंडगावहून महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि परत यायचं, असा त्याचा नेम सुरू झाला. त्यानंतर अशी गोष्ट घडली की प्लेगची साथ आली. आता दासगणू महाराजांनी ते म्हणून ठेवले की पूर्वी हा रोग होता मोठ्या प्रमाणात, कुठे होता? युरोपात. त्याचा वास युरोपात होता. तिथून ही ब्रिटिशांतर्फे आलेली देणगी आहे या प्लेगाची. ही देणगी म्हणजे महाभयंकर देणगी ती. त्यांनी गावच्या गावं उठवली, माणसाच्या माणसं मेली कितीतरी. तर त्या रोगामध्ये असं होतं की अंग तप्त होतं, लालेलाल होतं, ज्वर चढतो आणि खाकीमध्ये किंवा कुठेतरी सांध्यावरती गोळा तयार होतो. प्लेगचे जंतूच असतात की ते विषाणू सगळे. आणि उंदरांच्या मार्फत त्याचा प्रादुर्भाव होत राहतो. आता आपण मध्यंतरी जे काही कोविडचं सगळं थैमान बघितलं आपल्याकडे, ते कोविडचं थैमानही फिकं वाटावं असा प्लेगचा प्रादुर्भाव त्या काळात होता. गावच्या गावं ओस पडत असत आणि ह्याच्यासाठी उपाय एकच होता की उंदरांपासून बचाव करायचा. कारण उंदीर चावून हा उंदरांमध्ये लागण व्हायची प्लेगची. आणि उंदीर सगळ्या धान्याची नासाडी करायची, माणसांना चावायची, त्याच्यातनं हे संसर्ग होत असे. मग अशा वेळेला लोक काय करायचे? स्वतःची घरदारं मोकळीच राखायची आणि माळरानावरती झोपडी बांधून राहायचे तो प्लेगची साथ जाईपर्यंत. काही वेळेला असंही व्हायचं की काही माणसं हट्टाने घराच्या बाहेर पडायची नाहीत, मग त्यांचं तिथेच मरण ओढवायचं. तर ही सगळी प्लेगची महाभयंकर साथ होती. त्याला महामारी असंही म्हणत असत. हा महामारीचा फेरा होता त्यावेळेला. तर अशीच ती एकदा साथ आली आणि ती साथ वरचेवर येत असे. कदाचित ती वर्ष 2 वर्षांनी येत असेल किंवा 3 वर्षांनी येत असेल, पण प्लेग हा त्यावेळेला मात्र अतिशय प्रसिद्ध होता की हा जीव घेणं दुखणं आहे, माणूस मरणारच. दुसरं त्याला काही औषध पाणी नाही. औषध देत असत पण त्याचा तेवढा उपयोग होत नव्हता. लसी वगैरे काही निर्माण झालेल्या नव्हत्या. तर ह्या सगळ्या पद्धतीचा तो काळ होता. आधी मुळातच लोकसंख्या कमी, त्याच्यात ही प्लेगासारखी साथ झाली, प्रादुर्भाव झाला की माणसं पटापट मरत असत. तर आता ह्या पुंडलिक भोकऱ्याची वारी चालू आहे दर वद्य पक्षाला. तर एकदा प्लेगची साथ आल्यानंतर तो वारीला निघाला. तर त्याला कसकस घरी झाली की कणकणलं, अंग तापाने फणफणलं बारीकस. तरी सुद्धा तो म्हणला की त्यांनी ते घरी सांगितलं नाही आई वडिलांना की आपल्याला शेगावला. डोक्यात काय आहे? वद्य पक्षाची आपली वारी आहे, महाराजांना भेटायला जायचंय शेगावाला, त्यांच्या चरणाशी बसायचंय, जे काय आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीने त्यांची पाद्यपूजा करायची, आशीर्वाद घ्यायचाय, प्रसाद खायचाय आणि परत मुंडगावमध्ये यायचंय. तर ती कसकस त्याला घरीच आली. बहुतेक प्लेगचा प्रादुर्भाव त्याला झालेला असावा. आणि तो तरी हट्टाने निघाला. बापाला माहिती नाही, आईला माहिती नाही. ते दोघंही त्याच्याबरोबर जात असत वद्य पक्षाच्या वारीला. तर ही 3 जण निघाली आणि वाटेत त्याला इतका काही ताप भरला. तेव्हा त्याच्या बापाला म्हणजे उकिरडा भोकरे यांना कळलं की
काहीतरी या मुलावरती आता आपल्या हे संकट आलंय प्लेगाचं, कारण त्यावेळेला प्लेगाची साथ सुरूच झालेली होती. तर त्यांनी अंगाला हात लावून पाहिला तर इतकं अंग तापाने फणफणलं होतं. तर तो म्हणाला की अरे आपण नको जाऊया शेगावला, आपण पुन्हा माळरानावरती जाऊन जिथे झोपड्या बांधून बस राहतात लोक तिथे आपणही राहू जाऊ. तो म्हणला नाही की वारी तर आपण चुकवायची नाही, बसत उठत कसं तरी ही वारी झाली पाहिजे. बाप म्हणतो मी तुला बसायला घोडं आणू का? त्या घोड्यावरनं मुंडगाव शेगाव काय फार मोठा असं एक एक दोन दिवसाच्या प्रवासाचं अंतर नव्हे. तरी सुद्धा तुला घोडा आणू का बसायला, बैलगाडीची सोय करू का? तर म्हणला काही नाही, बसत उठत कसं तरी पायीच झाली पाहिजे वारी, हे एवढं त्यांनी सांगितलं. आणि नंतर तो म्हणाला की बाबा माझ्या खाकेला एक गोळा उठलेला आहे. म्हणजे तो सांध्यावरती जो गोळा उठतो तो त्याचं म्हणजे इतका त्याच्या आतमध्ये प्रादुर्भाव झालेला होता. तर आता आई वडिलांना चिंता पडली. वडील गजानन महाराजांना आळवतायत तिथूनच की देवा म्हणे हा माझ्या वंशाचा एकुलता एक दिवा आहे, एकुलता एक पुत्र आहे. त्या पुत्राचा वियोग मला करू नका. मी तुमचे अक्षरशः करुणा भागतो. ह्या मुलाला कुठलंही संकट नको याच्यावरती. एकुलता एक दिवा आहे वंशाचा, तो तुम्ही विझवू नका. हे त्याच्या मनामध्ये सतत त्या उकिरडा भोकरेंच्या चाललेलं होतं. आणि मग कसं तरी रडत खुडत बसत उठत तापाने फणफणतायत, तर ह्या पद्धतीने ती मंडळी शेगावला मठामध्ये आली. महाराजांच्या मठाच्या तिथे आल्यानंतर त्याला पायी तिथे चालत जाणं शक्य नव्हतं. तेव्हा कसं बस त्याच्या बापाने जणू काही त्याला उचलून घेऊन महाराजांच्या पुढे नेले. आता महाराज हे बघतायत आणि त्यांच्या ते सगळं लक्षात आलेलं आहे. तर महाराजांनी काय केलं की पुंडलिक जेव्हा त्यांच्या समोर आला आणि त्यांना पायावरती कोसळला अक्षरशः, त्यावेळेला महाराजांनी आपलीच खाक इतक्या जोराने हात घालून दाबली स्वतःचीच, आणि त्याला म्हणाले पुंडलिकाला की जा तुझं गंडांतर टळलंय. आणि त्यावेळेला पुंडलिकाच्या मातेने जो काही नैवेद्य करून आणला होता महाराजांसाठी, मग काय भाजी भाकरी असेल, लाडू पेढे असतील, काय असेल तो नैवेद्य असेल, तो त्या महाराजांपुढे तिने ठेवला. त्यातले 2 घास महाराजांनी खाल्ल्यानंतर पुंडलिकाच्या अंगामध्ये पुन्हा एकदा ते सगळं जोमाने शक्ती संचरण झालं आणि त्याचं जे अंगाचं कापरं होतं, तो जो ज्वर भरलेला होता, त्या ज्वराची सगळी माती झाली, नाश पावला तो. महाराजांनी त्याचं गंडांतर टाळलं. आणि महाराज त्याला म्हणाले की याच्या पुढे तुला हे काही होणार नाही, माझं तुझ्यावरती कृपा आहे, लक्ष आहे. म्हणजेच वद्य पक्षातली जी वारी आहे, महाराजांनी परीक्षा बघितली की काही झालं तरी पायी वारी झालीच पाहिजे, बसत उठत कसं तरी जाऊया शेगावाला, असं तो म्हणाला. घोडं नको, बैलगाडी नको, काही नको, नवस काय मी वद्य पक्षात दरवेळेला वारी पायी करीन. मग या पद्धतीने पुंडलिक भोकऱ्याचं गंडांतर महाराजांनी टाळलेलं आहे.